आश्रम शाळेतल्या मुलांना जेवणासाठी दर दिवशी मिळतात फक्त 7 रुपये। नंदुरबार जिल्ह्यातल्या 7 आदिवासी आश्रम शाळांमधलं धक्कादायक वास्तव। गोंधळी समाजाची जात पंचायतीच्या जाचातून होणार सुटका। जात पंचायत बरखास्त करण्याचा क्रांतिकारक निर्णय। रत्नागिरीच्या डोंगर गावातल्या माळावर राहतो झोपड्या बांधणारा अवलिया। बाहेर कितीही उष्णता असली तरी झोपडीत मात्र एसी सारखं गारेगार। जमीन बिगर शेती करण्याची प्रक्रिया आता आणखीनच सोपी। बिगर शेतीसाठी आता 22 ऐवजी फक्त 2च परवानग्यांची गरज। राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झालेल्या जळगावच्या निलेश भिल्लच्या शाळेत आनंदोत्सव। फटाके फोडून साजरं केलं निलेशचं कौतुक। आणि इंदापूरमध्ये डाळिंबाची बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याच्या जीवाचा आटापिटा। गोसावीवाडी गावातले गणपत खारतोडे झाडांना सलाईनच्या बाटल्या लावून देत आहेत पाणी। आश्रम शाळांमधलं एक दाहक वास्तव वारंवार समोर येतोय आणि आपण गावाकडच्या बातम्यांची सुरुवात याच बातमीपासून करणार आहोत। आश्रम शाळेतल्या मुलांच्या जेवणासाठी म्हणून अनेक योजना राबवल्या जातात, पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे सांगणाराच पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। आश्रमशाळेतल्या मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी पोषण आहार योजना सरकारनं सुरू केली खरी, पण यातलं धक्कादायक वास्तव समोर येत आहे। नंदुरबारमधल्या आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतल्या मुलांना एक वेळच्या जेवणासाठी दिले जात आहेत फक्त 7 रुपये। झापी, सिंधी दिगर, त्रिशूल, शेलगदा, जांगठी, वळवाण आणि गमण यात अतिदुर्गम भागातल्या 7 आश्रमशाळांमध्ये सुमारे 2000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। पण या शाळा अतिदुर्गम भागात असल्यानं सरकारनंच शाळांना ठेकेदाराद्वारे भोजन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र या ठेकेदाराला एका विद्यार्थ्याच्या जेवणासाठी महिन्याकाठी फक्त 500 रुपये दिले जातात। यात 2 वेळच्या जेवणासोबत 1 वेळच्या नाश्त्याचाही समावेश करण्यात आलाय। या सगळ्याची बेरीज केली तर प्रति विद्यार्थी जेवणासाठी फक्त 7 रुपये आणि नाश्त्यासाठी फक्त 3 रुपये मिळतात। साहजिकच या पैशात विद्यार्थ्यांना मिळते पातळ डाळ, करपलेली पोळी किंवा भाकरी आणि अत्यंत वाईट दर्जाचा भात। रात्री आम्ही बाहेर जावं लागतं, आम्हाला कच्ची पोळी असते, जर आम्हाला त्रास होते। एक भाकर आणि वांग्याची भाजी बनवून देतात, तिथे डाळ सुद्धा येत नाही, सगळं पाणीच खातं आम्ही सांगतो तर। खरं तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबत खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही एक दर्जा निश्चित केला, पण त्याची सर्रास पायमल्ली केली जाते। याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। ठेका पद्धती चालवून आणि तेही 500 रुपयामध्ये देऊन आदिवासी विकास विभाग आपल्याच मुलांना कुपोषित करण्याचं षडयंत्र करत आहे। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या या उपासमारीवरती प्रकल्प कार्यालयाने आदिवासी आयुक्तालयापासून थेट मंत्रालयापर्यंत अनेक वेळा पत्रव्यवहारही केला। मात्र ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यात व्यस्त असलेल्या आदिवासी विकास विभागाला विद्यार्थ्यांच्या या उपासमारीकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचं चित्र या साऱ्या प्रकारावरून निदर्शनास येत आहे। तर विभागाकडून इतक्या कमी दरातल्या ठेक्याचेही गेल्या 1.5 वर्षांपासून बिल देखील मिळालं नाहीये। आपल्या घरातली चांदी गहाण ठेवून या विद्यार्थ्यांना जेवण पुरवल्याचं या ठेकेदाराचं म्हणणं आहे। मुख्याध्यापकही या सगळ्या परिस्थितीपुढे हतबल आहेत। जेवणाचं एकंदरीत बघता आपण टेंडरवाले लोकांना जर विचारलं तर ते जेवणाचा जो दर आहे तो वाढून मिळाला पाहिजे अशी त्यांची एक अपेक्षा आहे। सध्या दर महिन्याला 500 रुपये याप्रमाणे त्यांना एका विद्यार्थ्यांचं बिल निघते, त्याच्यानुसार ते जेवणाचा दर्जा देत असतात। शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी अशा अनेक योजना सुरू करण्यात आल्या, पण हल्ली शहरात एक वडापावही जिथं 12-15 रुपयाला मिळतो तिथं या विद्यार्थ्यांना पोटभर जेवण 7 रुपयांमध्ये कसं मिळू शकेल असा प्रश्न एकदाही या आदिवासी विकास विभागाला पडत नाहीये, हेच आश्चर्य आहे। निलेश पवार, IBN लोकमत, नंदुरबार। आणि यानंतरची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। जात पंचायतीबद्दलची बातमी आहे। गोंधळी समाज जात पंचायत आता बरखास्त होणार आहे। अत्यंत महत्त्वाचा, क्रांतिकारक, ऐतिहासिक असा हा निर्णय आहे। पंचमंडळांनी हा निर्णय घेतलेला आहे गोंधळी समाज जात पंचायत बरखास्त करण्याचा। आणि या समाजाच्या जात पंचायतीची परभणी जिल्ह्यातले सेलू इथे बैठक झाली। या बैठकीमध्ये जात पंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला।
पंचमंडळानं हा निर्णय घेतलेला आहे. अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे. आपल्याला माहिती आहे की वारंवार बोललं जात होतं या समाजाच्या जे अत्याचार होतात किंवा जे जबरदस्ती केली जाते त्याबद्दल, अमानुष प्रथांबद्दल बोललं जात होतं. आणि आत्ता आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग. प्रशांत, काय नेमकी माहिती आहे? गोंधळी समाजाची जात पंचायत बरखास्त होणार आहे, काय नेमकं कारण आहे यामागे? हा ऐतिहासिक निर्णय कसा काय घेतला गेलाय? की गोंधळी समाजाचं प्राबल्य हे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे. आणखी परभणी जिल्ह्यातल्या सेलूमध्ये गोंधळी समाजाची जात पंचायती नियमित भरली असते. दीपक भोर आणि त्यांची पत्नी हे सेलू इथलं एक कुटुंब, ज्यांनी पत्नीकडनं काही रक्कम कर्जाऊ घेतली होती. आणखी ती रक्कम त्यांनी त्या रकमेचं अवास्तव व्याज वेळेवर परत न केल्यामुळे पठाणी व्याज यांनी पंचायतीने लावलं होतं आणि ते देऊ शकले नाही. आणि यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्यांनी समाजातनं बहिष्कृत केलं होतं. बहिष्कृत झालेले बोर आणि त्यांची पत्नी नाशिकला आले. त्यांचे नातेवाईक सुभाष उगले यांच्याकडे राहायला लागले. सुभाष उगलेंनी त्यांना आसरा दिला म्हणून गोंधळी समाजाने सुभाष उगले यांना पत्राने वाळपत्र देऊन सुद्धा त्यांना समाजातनं बहिष्कृत केलं. एखाद्या पत्राने सुद्धा बहिष्कृत कसं करता येतं अशा प्रकारचं कृत्य गोंधळी समाजाच्या जात मंडळीच्या माध्यमातून होत होतं. ही बातमी आपण लावून धरली, प्रसारमाध्यमांनी लावून धरली. 2 दिवस पंचमंडळांचे फोनही बंद होते. पण परभणीतल्या सेलूमध्ये आज त्यांची बैठक झाली आणि या बैठकीत पंचमंडळानं हा एक निर्णय घेतला. या निर्णयाचं खरं तर स्वागत नक्कीच केलं पाहिजे. जात पंचायत बरखास्तीचा त्यांनी निर्णय घेतलाय. श्याम मुगले म्हणून जे पंच आहेत त्या पंचांशी आपण बोललो. प्रशांत, मी तुला थांबवते कारण आता आपल्या सोबत श्याम उगले हे जे पंच आहेत गोंधळी समाजाचे ते आहेत. सगळ्यात पहिल्यांदा उगले तुमचं अभिनंदन, कारण खूप महत्वाचा निर्णय हा घेतलेला आहे जात पंचायतीचं पूर्णपणे बरखास्त करण्याचा. कशी साथ मिळाली? हा निर्णय कसा काय घेण्यात आला? निर्णय, नमस्कार ताई. हा बोला. निर्णय बसूनच घेतला ताई, का ह्याच्यात काही कुणाचं चांगलं नाही. इतके मोठे उच्च न्यायालय आहेत, त्यांच्या समोरचे आम्ही काही पण नाही, गरीब लोक आहेत. हे बंदच केलं पाहिजे. एकमेकाच्या संगत राहूत, एकमेकाच्या हाशी खुशीत जाऊत, एकमेकाला काळजाला काळज लावून राहूत. आणि फार हे आम्ही जुन्या पद्धतीत वागलो तर पण आता आमचं कान उघडले ताई, हे फार खूपच गलत आहे ताई. खरोखरच हा खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलाय उगले तुम्ही, कारण याच्यामुळे जे अत्याचार होत होते किंवा कारण नसताना जे वाळीत टाकलं जात होतं ती तरी प्रथा थांबेल. पण जेव्हा हा निर्णय घेण्यात आला, काय म्हणणं या बैठकीमध्ये मांडण्यात आलं होतं? काय पण नाही ताई, माफी मागितली बस. आम्हाला वाटलं की हे गलत आहे तर गलतच आहे ताई. आता ह्याच्या अगोदर ह्याच्या पण नंतर आमचे लेकरं पण नाही सोसणार पंचायतीचं, जात पंचायतीचं. म्हणजे याच्या पुढे गोंधळी समाजामध्ये जात पंचायत अस्तित्वातच राहणार नाहीये? नाही, लेकरं आयुष्यामध्ये कधी आमचे लेकरं पण नाही करणार काही. धन्यवाद श्याम उगले आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रशांत, आपण ऐकलं श्याम उगले यांनी काय सांगितलेलं आहे की आम्ही जुन्या प्रथांप्रमाणे वागत होतो आणि आता आमची कान उघडणी झालेली आहे. आम्ही आता आम्हाला कळलंय काय चांगलं आहे आणि कशा चुकीच्या पद्धतीने आम्ही वागत होतो. प्रशांत, या बातमीचा आपण सतत पाठपुरावा केलेला होता. काय नेमकं कारण घडलं होतं हे सगळं जात पंचायतीचं जे अवास्तव स्तोम माजलं होतं त्याबद्दल आणि ते मागे घेण्याबद्दल, याबद्दल आपण बोलणारच आहोत नंतरही. पण हे सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे की आता जात पंचायत गोंधळी समाजाची बरखास्त करण्यात आलेली आहे आणि जे वाळीत टाकण्यात आले होते, बहिष्कृत करण्यात आले होते, ते आता यापुढे ही प्रथा चालू राहणार नाहीये. यानंतर बघणार आहोत एक अगदी आगळी वेगळी बातमी, प्रत्येकाचं कुतूहल जाग करणारी. रत्नागिरीतल्या डोंगरगावच्या माळावर एक अवलिया राहतोय. गेल्या काही वर्षांपासून त्यानं एकच ध्यास घेतलाय, एका पाठोपाठ एक झोपड्या बांधण्याचा. त्यानं अशा जवळपास 50 झोपड्या बांधल्यात. पण गंमत म्हणजे या झोपड्यांमध्ये राहत मात्र कोणीच नाहीये. दगड, बांबू, गवत, पानं आणि वेलींचा वापर करून त्यानं या झोपड्या बांधल्यात. या झोपड्या अतिशय मजबूत आहेत आणि इको फ्रेंडलीही आहेत. बाहेर कितीही उष्णता असली तरी या झोपड्यांमध्ये मात्र अगदी AC मध्ये बसल्यासारखं गारेगार वाटतं. पण या झोपड्या बांधण्याचा उद्देश काय आहे हे मात्र हा अवलिया सांगत नाहीये. राजाचं जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या.
असं संत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि अशा या सर्व सुख देणाऱ्या झोपडीत इथे राजापूर तालुक्यातल्या डोंगर गावातला जो माळ आहे, या माळावर अशाच झोपड्या साकारणारा एक अवलिया राहतो. आणि या अवलियाने गेल्या अनेक वर्षांपासून अशा झोपड्या बांधण्याचं काम या माळावर सुरू ठेवलेलं आहे. आता या झोपड्या तो माणूस कशासाठी बांधतोय, काय त्याचं कारण आहे, या झोपडीत कोण राहत नाही, पण ह्याचं काय कारण आहे याच्याशी आम्ही विचारलं असता हा माणूस काहीच बोलत नाही. इथे हा माणूस या एका छोट्याशा झोपडीत बसलेला असतो आणि या झोपडीत बसल्यानंतर त्याला विचारलं तर तो काही बोलत नाही. चोगले असं त्यांचं नाव आहे. जवळपास 60-65 वर्ष किंवा 70 वर्षही वय असेल या माणसाचं. पण हा माणूस गेली अनेक वर्ष या माळावर अशा झोपड्या बांधतोय. आणि या झोपड्यांचं वैशिष्ट्य असं आहे, या एवढ्या इको फ्रेंडली आहेत की जमिनीपासून 1-2 फुटावर एक दगड असतात, दगडाचा पाया रचला जातो. हा माणूस एकटा करतो हे सगळं. आणि ह्या पाया रचून त्यावर ही जंगलातली जी काही लाकडं आहेत ती आणून त्या बांबूच्या साहाय्याने इथे छप्पर केलं जातं, गवताने ते साकारलं जातं. आणि या झोपडीसाठी कुठलाही धातूचा तुकडा वापरला जात नाही. हे इको फ्रेंडली तर आहेच आत्ताच्या भाषेत सांगायचं तर, पण वेलीनी बांधल्या जातात, या लाकडाने बांधल्या जातात. आणि याच्यासाठी याच्या बाजूने ऊन, पाऊस आणि वारा यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी इथे त्याच्या पाचोळ्याच्या भिंतीही केल्या जातात. आणि छोट्या छोट्या लाकडांच्या अशा संरक्षक भिंती यासुद्धा इको फ्रेंडलीच म्हणायला हव्यात. आणि या झोपड्या इतक्या एका पाठोपाठ एक हा माणूस गेली अनेक वर्ष बांधत सुटलाय. पण नेमकं याचं काय कारण आहे, हा नेमका झोपड्या कशासाठी बांधतोय हे मात्र इथे कुणालाच माहीत नाहीत. गावातल्या लोकांना विचारलं तर तो अनेक वर्ष इथे झोपड्या बांधतोय असंच कळतंय. पण त्याचं हे काम मात्र अवैधपणे सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, डोंगर, राजापूर. या झोपडीचं जर डिझाईन पाहिलं तर त्याचं वैशिष्ट्य असं लक्षात येतं की इथून या झोपडीमध्ये फक्त एका माणसालाच एका वेळी खाली वाकून यावं लागतं. आणि ही झोपडी बघा कशी, ही एका माणसापुरतीच किंवा फार फार तर 2 माणसांपुरती बनवलेली अशी आहे. आणि या झोपडीचं जर आपण डिझाईन बघितलं तर इथे बांबूच्या ज्या तुकडे जे आहेत हे तुकडे आधी साकारलेले आहेत. आणि बांबूच्या तुकड्यांना वेलीनी बांबूच्याच पट्ट्या बांधून त्याच्यावरती गवत लावलेलं आहे. आणि एक वैशिष्ट्य इथे मला तरी जाणवलेलं असं आहे की बाहेर जवळपास इथे एक 38 डिग्री टेम्परेचर आहे. बाहेर एवढं तापतंय सगळं 38 ते 40 डिग्री. आणि इथे मात्र झोपडीमध्ये अतिशय थंड वातावरण आहे. हे याचं वैशिष्ट्य आहे या सगळ्या डिझाईनचं. आणि हे हा माणूस काय करतोय, कशासाठी करतोय तो सांगत नाही. परंतु ही झोपडी जी आहे त्याचं डिझाईन जे आहे ते तरी एक जमिनीपासून जवळपास 2 ते 2.5 फुटावरचा एक पाया बांधला जातो कच्च्या दगडांचा. आणि त्याच्यावर ही झोपडी केली गेली असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि अशा झोपड्या या इथे बांधल्या जात आहेत. आणि या झोपड्यांमध्ये कोण राहत नाहीये, पण मात्र या माणसाचं झोपडी बांधण्याचा जो हा सगळा ध्यास आहे तो असा अवैधपणे सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, राजापूर, रत्नागिरी. डोंगर फोडणारा बिहारचा मांझी आपल्याला माहिती आहे आणि हा अवलिया सुद्धा असंच काम करतोय. नेमकं काय कारण आहे हे मात्र त्यामागे कळत नाहीये. यानंतर आपण इथे गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत बालशौर्य पुरस्कार जाहीर झालेल्या निलेशच्या मित्रांनी साजरा केला आनंदोत्सव. जळगाव जिल्ह्यातल्या कोथळे इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या निलेश रेवाराम भिल याला बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आणि ही बातमी कळताच त्याच्या शाळेत जल्लोष साजरा झाला. निलेश जिल्हा परिषदेतल्या शाळेत 4थी मध्ये शिकतो. आपल्याच वर्गातल्या मुलाला राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीत पुरस्कार मिळणार असल्यानं वर्गातल्या मुलांना प्रचंड आनंद झालाय. त्यामुळे त्यांनी फटाके फोडत हा आनंद साजरा केलाय. निलेशनं 30 ऑगस्ट 2014ला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इथे दर्शनासाठी आलेल्या भागवत गोखले या 10 वर्षाच्या मुलाचा जीव वाचवला होता आणि याचीच दखल घेत त्याची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अगदी सामान्य परिस्थितीतून आलेल्या निलेशच्या आजीलाही त्याचं खूप कौतुक वाटतंय.
मुक्ताईच्या पायरीवरती तिथे जाऊन घाटात तिथे एका मुलाचा त्याने नांदुऱ्याचा जो मुलगा आहे भागवत त्याचा जीव त्याने वाचवला. त्याचा आमच्या शाळेला आणि आमच्या गावाला त्याचा पण फार अभिमान आहे आणि त्याचा आनंद आम्ही साजरा करत आहोत. आमचा कोथळीचा मुलगा हा दिल्लीला जाऊन पुरस्कार त्याला राष्ट्रपतीच्या हातून पंतप्रधानाच्या हातून मिळतो आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे. याने केलेल्या अतुलनीय कामगिरीला प्रशंसा म्हणून त्याला बालशौर्य पुरस्कार 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळत आहे. या गोष्टीची सर्वांनाच आनंद आहे आणि तो आनंदोत्सव आज आम्ही इथे आमच्या मार्फत साजरा करत आहोत. निलेश माझ्या वर्गातील विद्यार्थी आहे. त्याने एका मुलाचा प्राण वाचवला आहे. त्यामुळे त्याला 26 जानेवारी या दिवशी बालशौर्य पुरस्कार मिळणार आहे. त्यामुळे मी आनंदात आहे. माझ्या शाळेतील माझा मित्र निलेश देवराम भिल याने एका मुलाचा प्राण वाचवला म्हणून मला खूप आनंद होत आहे. त्याला 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला बालशौर्य पुरस्कार मिळणार आहे. आपण बघतोय हे चिमुकले खूप खुश झालेले आहेत मित्राच्या या कौतुकामुळे. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण एक ब्रेक घेतो आणि ब्रेकनंतर इतर घडामोडी पाहूयात. यंदा पाऊस कमी झालाय आणि इंदापूर तालुक्यातल्या डाळिंबाच्या बागा तर चक्क सलाईनवर जगतायत. कारण सलाईनच्या बाटल्यांमध्ये पाणी टाकून या झाडांना हे पाणी पुरवलं जात आहे. खरं तर यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. पण डाळिंबाच्या बागा वाचवण्यासाठी इंदापूर तालुक्यातल्या गोसावी वाडीतले हे जे शेतकरी आहेत ते जीवाचा आटापिटा करतायत. या डाळिंबाच्या बागा पाण्याअभावी जळून चालल्यात आणि त्या वाचवण्यासाठी गणपत खारतोडे या शेतकऱ्यानं डाळिंबाच्या झाडाला या सलाईनच्या बाटल्या लावून त्यामधून पाणी देऊन झाडं जगवण्याचा प्रयत्न केला आहे. इंदापूर तालुक्यात खडकवासला प्रकल्पाचं पाणी शेतीसाठी येतं, पण गेल्या 6 महिन्यांपासून या परिसरामध्ये कालव्याचं पाणी आलेलं नाही. त्यामुळे सगळ्या विहिरी आणि बोरवेलचं पाणी संपून गेलंय. अशा परिस्थितीत ही शेतातली पिकं जगवण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे. आज आमची परिस्थिती अशी आहे की या झाडांना पाणी देणार कुठून आम्ही? आज डाळिंबाची झाडं सगळी वाळून चाललेत. सगळी झाडं जळालेले आहेत. 4 ते 5 महिने झाले आम्हाला पाऊस नाही आहे. या झाडांना आजपर्यंत आम्ही कसं तरी जगवलं आहे. इकडून तिकडून पाणी करून आणलेलं आहे. विहिरीचं पाणी पूर्ण आटलेलं आहे. बोरला पाणी राहिलेलं नाही. आम्ही त्याच्या विहिरीतून पाणी आणतोय आणि झाडांना लावतोय. आज झाडांना सलाईन लावलेत आम्ही. सलाईनवर कसं तरी झाडं जगवतोय. 5 ते 6 महिन्यापासून पाऊस नाही आहे. पाऊस नसल्यामुळं सगळं पाण्याची वंचित झालेली. खडकवासला प्रकल्पातून जे आम्हाला पाणी सुटलं जातं 2 ते 3 महिन्यात आम्हाला पाणी यायचं, पण ह्यापूर्वी 6 महिने झाले की आम्हाला पाणीच नाही आहे. अहो काय पाणी नाही काय नाही. हे डाळिंब जळायला लागले. कॅनलला पाणी सुटावं आणि कॅनलला पाणी सुटल्यानंतर सगळ्याचा फायदा होईल. फळबागा मरायला लागल्या त्या. आणि काय झालं आहे, माझं एक डाळिंब 250 झाड आहे आणि 1 लाख रुपये त्याचं हे 1 लाख रुपये त्याचं भरपाई त्याचा करायला पाहिजे होती. पण ते काय झालं आहे, नुकसान झालं 1 लाख रुपये घेऊन आणि 4 लाखाचं फळ होतं ते सगळं तोडून टाकलं आणि त्याचा खर्च 1 लाख रुपये झाला आहे. आणि याबरोबरच आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे थांबतोय. पण